सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नामामध्ये या पवित्र सियोन प्रार्थना गृहामध्ये आम्ही सर्व मंडळी तुझा आभार मानितो. आम्ही कबूल करतो येशू, तू आमचा प्रभू, आमचा देव, आमचा पिता या पवित्र स्थानी आहेस. तुझ्या शास्त्रामध्ये प्रभू तू आम्हाला अभिवचन दिला आहेस. जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नामात एकत्र येतात तिथं मी आहे. आणि म्हणून बाप्पा येशू ख्रिस्ता, आम्ही कबूल करतो आज मंडळ या नात्यानं तुझ्या नामात आम्ही एकत्र आलो आहोत. उपासनेच्या द्वारे येशू तुझ्या नामाचा जय जयकार, स्तुती, स्तवन, वंदन, स्तवन, महिमा झालेला आहे. साक्षीच्या द्वारे तुझं गौरव झालेला आहे. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो आज मंडळीला तुझा सद्बोध, तुझा उपदेश येऊ दे, यासाठी की बाप्पा येशू जी वचनं तू पाठवतोस ते आमच्या देहाला आरोग्य देतात. तुझी वचनं आमच्या हाडांना सत्व देतात. तुझी वचनं आमच्या पावलांकरता देवानी मार्गावर प्रकाश असे आहेत. आणि म्हणून प्रभू येशू, मी प्रार्थना करतो आज ही तुझी वचनं प्रत्येक लटपटणाऱ्या गुडघ्याला स्थिर करणारी असू देत, प्रत्येक दबलेल्या हृदयाला आनंद देणारी असू देत, प्रत्येक मनामध्ये असणारा चलबिचलता काढून हे प्रभू त्यांची मन स्थिर आणि सरळ करणारी असू देत. राजा येशू, तुझ्या आज्ञा, तुझे विधी, तुझे नियम आणि निर्णय आमच्यासाठी आशीर्वादाचे आहेत. आणि म्हणून प्रभू येशू, मी प्रार्थना करतो आज तुझ्या या आज्ञा आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद बनवून येऊ देत. इथं आलेल्या माझ्या प्रत्येक बहीण भावांना, तरुण तरुणी, माता पितांना तू आशीर्वादित कर प्रभू. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर येशू तुझी करुणा आणि कृपा उतरून येऊ दे. प्रत्येकाला आज सहाय्य कर देवा, आशीर्वादित कर प्रभू, आणि तू त्यांचं संरक्षण करावं अशी प्रार्थना करतो. सर्व महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नामात करीतो, आमेन. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत. आम्हाला काय दिलेले आहेत? आज्ञा दिलेल्या आहेत, नियम दिलेले आहेत, त्याचे निर्णय त्यानं आम्हाला कळवलेले आहेत. आणि म्हणून प्रियजनांनो, परमेश्वर आम्हाला आज्ञा देतो यासाठी की आम्ही आज्ञांचं पालन करावं आणि आशीर्वादित व्हावं. परमेश्वर आम्हाला नियम देतो यासाठी की आम्ही नियम पाळावं आणि देवानं आम्हाला त्याच्या संपन्नतेतून आम्हाला पुरवठा करावा. परमेश्वराने त्याचे निर्णय देखील आम्हाला कळवलेले आहेत. आणि म्हणून प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं या भूतलावर असताना एक महत्वाची मोठी आज्ञा आम्हाला दिली. प्रभू येशू ख्रिस्तानं या पृथ्वीवरील आपलं सर्व कार्य जे आहे, सेवा कार्य पूर्ण करून जात असताना एक आज्ञा दिली. आणि येशू ख्रिस्तानं मरणातून उठल्यानंतर स्वर्गारोहण होत असताना पण एक आज्ञा दिली. आज या 3 विशेष आज्ञांमध्ये आपण त्याच्यावर मनन करणार आहोत. पहा, मी रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. आज्ञा ही आम्हाला आशीर्वाद देतात. परमेश्वरानं या भूतलावरील प्रत्येक मनुष्याला आज्ञा दिलेली आहे. बायबल सांगतं यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं आहे. जेव्हा मुलं आज्ञा पाळतात आई वडिलांची, तेव्हा आई बाप खुश, संतुष्ट होऊन त्यांना काय करतात? त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे बाप आई त्यांना देऊ लागते. देतात का नाही? अभ्यास कर, मी तुला ही वस्तू, सायकल असेल किंवा गाडी असेल, मी तुला देईन. एक बाप, एक आई त्या मुलाला अभ्यासाविषयी आज्ञा करत असते. आणि जेव्हा तो मुलगा व्यवस्थित अभ्यास करून, आज्ञा पाळून अभ्यास करतो, उत्तम मार्क्सनी पास होतो, तेव्हा आई वडील काय करतात? विसरून जात नाहीत त्याला दिलेलं वचन, आणि मग त्याची गरज, सायकल, गाडी असेल, ते पूर्ण करतात. आणि म्हणून प्रियजनांनो, परमेश्वराचं वचन काय म्हणतं? तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता, तर जे स्वर्गीय पित्याकडे मागतात त्यांना तो उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही काय? परमेश्वर आहे ना, आपला सर्वांचा पिता आहे, देव आहे.
तो पुरवठा करण्या इतका संपन्न आहे, तो सहाय्य करणाऱ्या वीरासारखा आहे. त्याचा हात आणि त्याचा वरदहस्त सदैव मंडळीवर आहे. तो पाहणारा, ऐकणारा आणि तो उत्तर देणारा देव आहे. तो इस्रायलाच्या स्तुतीस्तवनात राहणारा, तो तुमचं प्रार्थना ऐकून उत्तर देणारा, तो तुम्हाला दर्शन देणारा असा प्रभू येशू ख्रिस्त आहे. बायबल सांगतं देव मानव झाला, देव मानव झाला आणि मानवात राहिला. त्याने अंधास दृष्टी दिली, त्याने मुक्यास बोलू दिलं, त्याने बहिऱ्यास ऐकू येऊ दिलं. देव मानव झाला, देव मानव झाला, धरतीवर आला आणि मानवात शिरला. त्याने अंधास दृष्टी दिली, देव मानव झाला. त्याने बहिऱ्यास ऐकू दिले, देव मानव झाला. त्याने मुक्यास बोलू दिले, देव मानव झाला. त्याने कुष्ठ्यास शुद्ध केले, देव मानव झाला. त्यानं पाप्यास क्षमा केली, देव मानव. देव मानव झाला प्रियानो, मनुष्य देव नाहीये. देव मनुष्य बनून आज तुमच्यामध्ये परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला पाठवलं. आज हे जग देव म्हणून मनुष्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. परंतु आज तुम्ही धन्य आहात ज्या देवानं जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगाला दिला. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्यानं देवा समान असणे असा लाभ मानलेला नाही, तर मनुष्य प्रकृतीचे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोशिलं. इथपर्यंत तो आज्ञापालन त्यानं केलं. म्हणून पाऊल म्हणतो असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. कसली चित्तवृत्ती? तो देवाच्या स्वरूपाचा असून देवा समान असणे हा त्यानं लाभ मानला नाही. इकडे लक्ष द्या, लाभ मानला नाही, तर त्यानं मनुष्य स्वरूप धारण करून आज्ञापालन केलं. कुठेपर्यंत? तर त्यानं स्वतःला वधस्तंभावरती दिलं. तुमच्या आणि माझ्या पापासाठी आम्ही पापक्षमा आम्हाला मिळावी, तुम्हाला आणि मला होणारे व्याधीतून आम्ही व्याधीमुक्त व्हावं, शापातून मुक्त व्हावं, यासाठी येशू ख्रिस्तानं पित्याचं आज्ञापालन केलं. आणि म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पाऊल काय लिहितो? रोम 5:8 मध्ये, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की तुम्ही आणि मी पापी असताना ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. कशी प्रकारे ग? चांगल्या माणसासाठी मरणारे पुष्कळ असतील, परंतु पाप्यांसाठी मरणारा एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आज एखादा चांगला माणूस गेला की जग, देश, राष्ट्र, राज्य रडतं, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियजनांनो, आज लक्षात घ्या पाऊल काय म्हणत आहे मंडळीला? देव तुमच्या आणि माझ्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त सुसमयी तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. हे त्याचं प्रेम आहे. हे देवाचं मनुष्यावरलं प्रेम आहे. हे ओळखा. देवाचं माणसावरलं प्रेम म्हणजे त्याचं आपल्या पुत्राला या जगात पाठवणं, त्याच्या पुत्राचं मनुष्य स्वरूपाचं धारण करणं, त्याच्या पुत्राचं हे आज्ञापालन, हे वधस्तंभावरती जाणं, हे देवाचं प्रेम आहे. देवाने आमच्यावर प्रेम केलं, ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. आणि येशू ख्रिस्तानं आपल्या पित्याची आज्ञा पाळली, ही पण गोष्ट आम्ही त्याकडे कानाडोळा करून चालत नाही. म्हणून आजचा संदेश ऐकत असताना माझ्या बहीण भावानो, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे, तुम्हाला आयुष्य वाढवून पाहिजे, तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुम्हाला अनुग्रह, अभिषेक आणि सर्व बाबतीमध्ये तर आशीर्वादित व्हायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे येशू तू सदोदित शेवटपर्यंत सदाजीवी देव माझ्याबरोबर, माझ्या परिवाराबरोबर राहा, तर तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत की ज्या देवानं आमच्यावर प्रेम केलं त्या देवावर आम्ही प्रेम केलं पाहिजे.
ज्या येशू ख्रिस्तानं आपल्या बापाची आज्ञा पाळली, आपण देखील येशूची आज्ञा पाळली पाहिजे. आज आम्ही गोष्ट लक्षात ठेवूया की स्वतःला प्रश्न विचारूया, काय मी देवावर प्रेम करत आहे काय? जर तुम्हाला खात्री झालेली आहे की परमेश्वरानं तुमच्यावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या लेकरावर प्रेम केलं, बायबल सांगतं देवाची प्रीती पापांची रास झाकून टाकते. काय तुमच्या पापांची रास झाकली गेली नाही काय? काही दिवसापूर्वी कदाचित ते पाप तुला मरणाकडे नेणार होतं. काही दिवसापूर्वी माझ्या बंधू किंवा बहिणी, तो आजार तुला मरणाकडे नेणार होता. आणि पास्टरनी प्रार्थना केली, मंडळीनं प्रार्थना केली, कुटुंबाने तुमच्या प्रार्थना केल्या, आणि तुमच्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या, आणि त्यामुळे देवानं पुन्हा एकवा तुमच्यावर प्रेम केलं. ते प्रेम असं होतं की तुमचं पाप विरघळून गेलं, तुमचे रोग नाहीसे झाले, आणि पुन्हा त्या शरीरामध्ये जीवन आलं. लाजरा बाहेर ये. आणि मेलेला लाजर बाहेर आला. याला कारण काय? बायबल सांगतं येशूचं लाजरावर प्रेम होतं. आज माझ्या बंधू, माझ्या बहिणी, लाजरासारखा तू आजारातून, मरणातून, या जगाच्या नाशातून बाहेर आलेला आहेस. याला कारण येशू तुझ्यावर प्रेम करत आहे. येशूने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलेलं आहे. पण बरेचदा आम्हाला विसर पडतो मागील दिवसांचा, आजार गेल्याचा, पाप क्षमा पावल्याचा, परिस्थिती बदलल्याचा विसर पडतो. ज्यांना विसर पडत नाही ना, त्यांना देव इतकं निरोगी निर्दोष ठेवतो ना, त्यांची झोळी भरतच राहतो. हॅलो, इकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या बंधू, हा प्रश्न आहे की देवाने तुझ्यावर प्रेम केलेलं आहे, हे तुला ठाऊक आहे काय? देवाने तुझ्यावर प्रीती तुझ्या परिवारावर केली, याचा तुला विसर पडला आहे काय? जर विसर पडला नसेल तर आज निर्णय घे की देवा, येशू, मी पुन्हा तुझ्यावर प्रेम करेन. होय, पेत्राने येशूला नाकारलं होतं, 3 वेळा नाकारलं. प्रभू म्हटला होता, बाबा तू माझ्यावर प्रीती करतो, प्रभू तुझ्यासाठी मी जीव देईन. प्रभूनं एकदा सांगितलं, कोंबडा कितीदा, 2दा हरवण्या अगोदर 3दा नाकारणार आहेस? शक्य नाही, मी जीव देईन जीव. बरेचदा आपण म्हणतो, जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ आहे. हे मला उपासना केल्याशिवाय चैन पडत नाही, हे मला शब्दात पाळल्याशिवाय, हे मला बायबल वाचल्याशिवाय, हे मला दान दिल्याशिवाय, मला प्रार्थना केल्याशिवाय. नव्या नवरीसारखं असतं ते ख्रिस्ती जीवन. नवी नवरी आली की नाही, नवऱ्याचा हातच सोडत नाही. मार्केटला जाताना, फिरायला जाताना, रस्ता पार करताना, नव्या नवरीसारखं ख्रिस्ती जीवन नसावं. हां, आजी माझी बायको कधी आधीमध्ये माझा हात धरते का? रस्ता पार करताना ती हात धरते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला भीती वाटते रस्त्याची, चांगली गोष्ट आहे. कधीतरी हात धरते, आणि आजी तिचा मी हात धरून आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमचं जमलंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असंच वागा. आपल्या पत्नीचा हात सोडू नका, आपल्या पतीचा हात सोडू नका. मंडळी हो, प्रभूचा हात सोडू नका. प्रभू तुमचा वर आहे, तुम्ही त्याची वधू आहात. त्याचा हात धरूनच आम्ही स्वर्गात जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हे जग आमचा हात सोडेल हो. मी खात्रीनं सांगतो, नव्या नवरीसारखं ख्रिस्ती जीवन नसावं. येशू म्हणा, लाजरा बाहेर ये. मेलेला लाजर बाहेर आला. काही वर्षापूर्वी त्याच येशू ख्रिस्तानं माझ्या बंधू बहिणी तुला हाक मारली, जेव्हा तू बिछाण्यावर होतास, एखाद्या आयसीयू मध्ये, जेव्हा दुष्ट लोकांच्या तावडीत सापडला होतास, जेव्हा अनेक लोकांनी तुला फसवलं होतं, जेव्हा मरणाचा विचार तू करत होतास, जेव्हा एखादं भय तुला नशाकडे नेत होतं, तेव्हा येशूनं त्याचं वचन पाठवलं. कोणीतरी सेवक आला, कोणीतरी मीटिंग मध्ये तुम्ही गेला, आणि वचन आलं, थांब, मरू नकोस, मी तुला जीवन देतो. म्हणून आज तुम्ही जिवंत आहात. आठवा तो दिवस,
प्रत्येकाला एक दिवस यातून जावं लागतं. आणि ज्यानं येशूची वाणी वचन ऐकलं आणि पश्चाताप केला, त्याला येशूनं जीवनात त्याचा प्रवेश झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, आता तुमच्यामध्ये येशूचं जीवन आहे, येशू ख्रिस्ताचा अभिषेक आहे, आरोग्य आहे. आता तुमचं आणि माझं काम काय आहे? ज्यानं आमच्यावर प्रेम केलं त्याच्यावर प्रेम करणं, ज्यानं आमच्यासाठी पित्याची आज्ञा पाळली त्याची आम्ही आज्ञा पाळणं. याशिवाय जगात मोठ्या कुठल्या गोष्टी नाहीत. माझ्या प्रियजनांनो, देवावर प्रेम करणं म्हणजे दुष्कर्मापासून दूर राहणं. देवावर प्रेम करणं म्हणजे देवाच्या सहवासात राहणं. देवावर प्रेम करणं म्हणजे देवाच्या लोकांबरोबर राहणं. हे देवावर प्रेम करणं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं मार्क कृष्णवर्तमान याचा 12वा अध्याय, मार्क कृष्णवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 28 पासून काही वचनं वाचूया. तेव्हा शास्त्र्यातील एकाने येऊन त्याचा संवाद ऐकला आणि त्याने त्या समर्पक उत्तर दिले. हे पाहून त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही आहे की, हे इस्रायला, श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण बुद्धीने व शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. याहून मोठी दुसरी कोणती आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण खरोखर बरोबर बोलला की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा नाही. आणि पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने त्याजवळ प्रीती करणे आणि जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होम व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याने शहाणपणाने प्रत्युत्तर दिले. हे पाहून येशूने त्याला म्हटले, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारावयास कोणी धजले नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये, काळजीपूर्वक इकडे लक्ष द्या, डोळे तुमचे इकडे तिकडे फिरवू नका, कान पण इकडे तिकडे ही करू नका, वचनाकडे लक्ष द्या. मला ते लोक आवडतात जे वळवळ करत नाहीत, वचन ऐकतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्य आणि लोकसमुदायाबरोबर संवाद करत असताना एका शास्त्री, परुषी आणि सदुकी यहुदी ही त्यावेळेला होते. आणि या शास्त्रींपैकी एकानं प्रभूला एक प्रश्न विचारला. काय प्रश्न आहे? काय प्रश्न आहे? सर्वात पहिली आज्ञा कोणती किंवा मोठी आज्ञा कोणती? मंडळी हो, आज तुम्हाला सर्वांना हे ठाऊक असणं फार गरजेचं आहे की परमेश्वरानं आम्हाला दिलेली मोठी आणि पहिली आज्ञा आम्हाला माहित पाहिजे. कोणती आहे पहिली आणि मोठी आज्ञा? म्हणा, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. कारण का? आपला परमेश्वर हा अनन्य म्हणजे एकमेव परमेश्वर आहे. जेव्हा एक वधू आपल्या वरावर प्रीती करते आणि ती म्हणते, आय लव्ह यू, माझं तुमच्यावर प्रेम आहे, आणि नवऱ्याला आनंद होतो, तेव्हा ती वधू त्या वराशिवाय अन्य पुरुषाकडे ती कुठल्याही चुकीच्या गोष्टीने पाहत नसते. जेव्हा एक स्त्री आपल्या नवऱ्याला प्रीती करते तर त्याच्या प्रीतीमध्ये फक्त शब्द नको आहेत, कृती पण पाहिजे. आय लव्ह यू म्हणून पोट भरणार नाही का? भरतं? नवरा म्हणेल, भाई तुझं आय लव्ह यू ठीक आहे, पण मला तो तिला म्हणावा, आय लव्ह यू टू, आय नीड यू टू. नीड म्हणजे काय? होय, माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे, पण मला तुझी गरज आहे. पुरुषांनो,
पत्नी फक्त प्रेमाची बाहुली नाहीये, ती तुमच्या गरजेची गोष्ट आहे. तीच तुमचं अन्न तुम्हाला देते, तीच तुमची सेवा करते, तीच तुमची मुलांना जन्म देते, तीच तुमची शारीरिक, मानसिक, आत्मिक गरज भागवते. म्हणून ती आय लव्ह यू म्हणते, माझं तुमच्यावर प्रेम आहे. तेव्हा तुम्ही फक्त तिला पण आय लव्ह यू म्हणत बसण्यापेक्षा आय नीड यू, मला तुझी गरज आहे. आणि हे ज्या पुरुषानं ओळखलं ना की मला पत्नीची गरज आहे, आणि तो तिला फक्त गरजेप्रमाणे नाही तर ती माझी आहे, मला ती भाकर देते, माझी ती काळजी घेते आजारपणात, मला ती प्रत्येक माझ्या गोष्टीकडे लक्ष देते, माझ्या मुलांना तिने जन्म दिलाय, माझं घर ती सावरते, माझ्या आई वडिलांची काळजी घेते, आणि मग ज्या घरातल्या गोष्टी आहेत ती करते. आणि म्हणून पुरुषांनो, तिला आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय नीड यू म्हणा, मला तुझी गरज आहे. पण सैतान आज अनेक पुरुषांच्या मुखात काय आहे? आय डोंट नीड यू, मला तुझी गरज नाही. आणि तिथं सैतान काम करतो. होय ती भांडली असेल, होय ती रुसली असेल, हॅलो इकडे लक्ष द्या, होय ती काहीतरी चुकली असेल, परंतु परमेश्वरानं तुम्हाला ती दिलेली सहकारीण आहे. आणि म्हणून ज्या घरामध्ये पुरुषाला हे समजलेलं आहे की मला ही वधू गरजेची आहे, आणि जी वधू आपल्या नवऱ्याला फक्त प्रीती आय लव्ह यू न म्हणत बसता त्याच्या गरजेकडे लक्ष देते. आज माझा नवरा येणार आहे कामावरून, त्याला गरम जेवणाची गरज आहे, त्याच्यासाठी मला जेवण तयार ठेवलं पाहिजे. वाढून ठेवायचं नाही आणि झोपी जायचं किंवा टीव्ही बघत बसायचं. तिथं ठेवलंय बघा, माझं सिरियल लागलंय, मला आता झोप आली, तुमचं तुम्ही गरम करून घ्या. तो गरम करून घेणार नाही, तो गरम होणार. हॅलो, आज मी देवाचा सेवक, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी सांगत आहे की पुरुषांनो, पत्नीला माझी गरज तू आहेस हे म्हणा, आणि स्त्रियानो आपल्या पतीला तुझ्यावर माझं प्रेम आहे, पण ते प्रेम कृतीतून तू व्यक्त होऊ द्या. त्याला काय हवं आहे? अहो तो प्रेमाचा भुकेलेला आहे, पण तुमच्या तोंडातल्या वाफेचा भुकेलेला नाही. आय लव्ह यू ही वाफ आहे. हो, माझी बायको कधी म्हटली नाही मला आय लव्ह यू, पण तिच्या प्रत्येक कृतीतून मला तिचं प्रेम दिसतं. म्हणून मी असा निरोगी आणि निर्दोष आणि इकडं तिकडं कुठं बघत नाही. हालेलुया, बघायची गरजच नाही. हालेलुया, फक्त वर एकदा बघतो, तुझ्याकडे एकदा बघतो, तुम्हा सगळ्याकडे बघतो. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. पण ज्या घरामध्ये पुरुष आपल्या पत्नीला प्रेम देत नाही, तिच्याशी विश्वासू राहत नाही, जी स्त्री आपल्या पतीच्या अधीन राहत नाही, प्रेम देत नाही, तिथं व्यभिचारासारखं, जार कर्मासारखं पाप शैतान त्या घरामध्ये आणतो. म्हणून सावध राहा मंडळी हो. देवानं आपल्यावर प्रीती केली आहे. मंडळी प्रभू येशूची वधू आहे. जर आपला येशू वर आमच्यावर प्रीती करतो, तर आम्ही वधू म्हणून त्या येशूवर प्रीती करू नये का? देवावर प्रीती करणं म्हणजे आज्ञा पालन आहे. जेव्हा शब्दात हा देवाने आम्हाला दिलेला विधी आहे, ही आज्ञा आहे. आणि जे लोक, जे कुटुंब शब्दात दिनाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळतात, ते देवावर प्रेम करतात. जे शब्दात दिनी इथे येऊन परमेश्वराची आराधना करतात, त्यानं केलेल्या सर्व गोष्टीबद्दल त्याला वंदन करतात, त्याचं स्तवन करतात, त्याला नमन करतात. स्तुती आराधना म्हणजे वंदन आहे, स्तवन आहे, नमन आहे. हॅलो, काही लोकांना स्तुती आराधना म्हणजे एंटरटेनमेंट वाटत असेल. चार गाणी गेलं, टाळ्या वाज, हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय, हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने. काय आहे? कशाला आलाय? भजनाला? मुखातलं नको, अंतकरणातलं प्रभूला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि हे काही लोकांना समजलंच नाही. हो, उगाच त्यानं सांगितलं नाही त्या बाईला आडावरल्या,
बाई देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. देव असे उपासक शोधत आहे, तरी खरे उपासक त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. हे योग्य वेगळं एकदा असं त्या बाईच्या आतमध्ये गेलं. कितीतरी पुरुषांनी काय काय तिला म्हटलं असेल, तू लय स्मार्ट आहेस, तू लय चांगली आहेस, तू आमच्या गरजा पूर्ण करतेस, तू आम्हाला पाणी पाजतेस, तू आम्हाला सगळं देतेस. पण नाही, आजची वाणी, आजचा दुपारचा विचार देवाचा होता. तो अनैतिक नव्हता, तो मोह करणारा नव्हता, तो परमेश्वराला संतोष देणारा होता. तो दैहिक नाही, आत्मिक उपासनेचा विचार होता. या बाईच्या डोक्यामध्ये अंतकरणात तो गेला. घागर तिथंच टाकली. चुकीचं आहे ते तिथंच टाका, सोडा सोडा. पाऊल म्हणतो, ज्या गोष्टी मला लाभाच्या वाटत होत्या ते मी येशू ख्रिस्ता लाभ म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी त्या हानीच्या समजलो, केर कचरा सोडून दिला. माझ्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. लता मंगेशकरची कॅसेट 2000 माझ्याकडे होते. 2 बॅग भरलेले असायच्या माझ्या. वेगवेगळ्या प्रकारचे टेप होते, वॉकमॅन पासून अनेक पुष्कळ जुनी गाणी मी ऐकायचो. सगळ्या प्रकारची सिगरेट मी उडून पाहिलेत. अनेक प्रकारचं जीवन, स्वास्थ्य नव्हतं. सिनेमाला जायचो, पण सुरुवात झाली की पाट्या पडल्या की माझं झोप लागायची. अनेक चुकीच्या गोष्टी माझ्या जीवनात होत्या, पण मी अभ्यासात हुशार होतो. मला लोकांबद्दल आदर होता. आणि जसं जसं माझ्या जीवनामध्ये जग आणि जगाच्या गोष्टी वाढू लागल्या, माझं जीवन हे नाशाकडे चाललं होतं. आणि मग देवाचं वचन सेवकाद्वारे माझ्याकडे आलं. मी ख्रिस्ती कुटुंबातून होतो, पण ख्रिस्त माझ्यामध्ये नव्हता. कधीतरी बायबल असं उघडायचं, झोक्याखाली घेऊन झोपायचं. पण जेव्हा वचन आलं, मी आजारी पडलो, मी पश्चाताप केला आणि म्हणलं, प्रभू तू माझ्यावर प्रेम कर, मी तुझ्यावर प्रेम करेन. प्रभू येशू मला बरं कर, मी तुझी सेवा करेन. पश्चाताप केला. तो तात्पुरता नव्हता, झोकून दिलं प्रभूच्या हाती. मग दावीद राजा म्हणतो ना, मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला, त्याने मला सर्व भयापासून सोडवलं. कारण भीती मरणाकडे नेते, विश्वास जीवनाकडे नेतो. माझ्या प्रिय मंडळी हो, आज ही देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. परमेश्वराला शरण या, त्याच्यावर प्रेम करा, त्याची आज्ञा पाळा. तो तुम्हाला पावेल, तो तुमची झोळी भरेल, तो तुमचं आयुष्य आशीर्वादित करेल, तो तुम्हाला जीवनामध्ये घेऊन जाईल. नाहीतर आजार, पाप, मरण कधी गाठेल सांगता येणार नाही. आणि म्हणून आजचा हा संदेश ऐकत असताना आम्ही मार्क शुभवर्तमानामध्ये जेव्हा वाचलं मार्क 12 मध्ये, की शास्त्रियांना जेव्हा विचारलं, हे प्रभू सर्वात मोठी पहिली आज्ञा कोणती आहे? कोणती आज्ञा आहे? कोणती आज्ञा आहे सर्वात मोठी? झोपलेले लोकांनो, तुम्हाला समजलं का आज्ञा कोणती मोठी आहे? कोणती पहिली आज्ञा आहे सांगा बघू. सागर, कोणती मोठी आज्ञा आहे? प्रत्येकाला ही तोंडपाठ आज्ञा पाहिजे हो. जर आज्ञाच ठाऊक नाही, हॅलो, तर काय समजणार तुम्हाला? तुमचं पास्टरावर प्रेम बसून उपयोगाचं नाही, देवावर प्रेम बसलं पाहिजे. पास्टरांच्या आज्ञेत राहता चांगली आहे, देवाच्या आज्ञेत तुम्ही राहा. आज्ञा समजून घ्या. आज्ञा काय आहे म्हणा? हे इस्रायला श्रवण कर, कारण आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वराने आम्हाला पहिली आणि मोठी आज्ञा कोणती दिलेली आहे? देवावर प्रेम करण्याविषयी. कुणावर? कुणावर? आणि म्हणून आज तुम्हाला मी, जर यशस्वी व्हायचं असेल जीवनात, आशीर्वादित व्हायचं असेल, तुमची झोळी भरावी, तुम्हाला
तुमचं कोठार समृद्ध व्हावं, तुमच्या घरामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये भरभराट असावी, तर कुटुंबानो पहिली आज्ञा ही पाळा की तुम्ही देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती करा. कारण बायबल सांगतो, योहान देवाचा एक सेवक म्हणतो, जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका. जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका. कारण जगात जे आहे ते म्हणजे काय आहे? डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची हुशारकी. हे जगापासून आहे. आणि जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत चाललेली आहे. पण जो देवावर प्रेम करतो तो सर्व काळ टिकतो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारा, मी देवावर प्रेम करत आहे की मी जगावर प्रेम करत आहे? होय, आम्हाला जगात राहायचं आहे. जगात आम्हाला राहायचं आहे. होय, आम्हाला एकमेकावर प्रेम करायचं आहे. हॅलो, काळजीपूर्वक काही का? येशू ख्रिस्तानं पाप्यावर प्रेम केलं. कुणावर? पाप्यावर. पण पापाचा तिरस्कार केला. प्रेज द लॉर्ड. एखाद्या मित्रावर, मैत्रिणीवर तुमचं प्रेम असेल, पुरुषांनो मैत्रिणी करूनच नका. आणि स्त्रियानो, मित्र, पुरुष यांच्यावर मैत्री करू नका. काळजीपूर्वक आहे का तरुणीनो? परंतु एखादा मित्र चुकीचं वागत असेल, एखादी मैत्रीण चुकीचं आहे, तर तिच्यापासून वेळीच तुम्ही बाजूला राहा. प्रेज द लॉर्ड. बाई, तुझं माझी मैत्री ठीक आहे, पण तुझं जी काही कृती आहे ती मला आवडत नाही. कारण एक ना एक दिवस तो स्वभाव, दुष्ट स्वभाव तुमच्याकडे यायला वेळ लागणार नाही. बायबल सांगतं, कुसंगतीने नीती बिघडते. जेव्हा तो सापडला जातो किंवा ती सापडली जाते, तेव्हा त्याच्या मित्रांची चौकशी होते. प्रेज द लॉर्ड. कोण आहे त्याचे मित्र? जवळचे, नियर डिअर. हॅलो. आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला दिलेली पहिली मोठी आज्ञा आज या मंडळीला ठाऊक पाहिजे. आणि फक्त ठाऊक असणं नाही, आज मंडळी हो, तुम्ही कृती करा. तुम्ही आपला देव परमेश्वर आजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती करा. आणि त्याचबरोबर दुसरी आज्ञा काय दिलेली आहे की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. कुणावर प्रीती करा? शेजाऱ्यावर. शेजाऱ्यावर म्हणजे फक्त जो घराच्या शेजारी राहतो त्याच्यावर नाही. कामाच्या ठिकाणी जो आहे तो आपला शेजारी आहे. घराच्या शेजारी आहे तो शेजारी आहे. प्रवास करत असताना एखाद्या बरोबर आपण शेजारी बसून प्रवास करतो, त्याच्याबरोबर असेल. आपण एखाद्या प्रवासाला जाताना काहीतरी अपघात झालेला आहे किंवा घटना चुकीची घडलेली आहे, त्याची काळजी घेणं, हे पण शेजार. म्हणून येशूने दाखला दिला ना, प्रभूला विचारलं, प्रभू माझा शेजारी कोण? एक मनुष्य वरून खाली यरीहो जात असताना चोरांच्या हाती सापडला आणि तो अर्धमेला झाला आणि त्याला लुटलं आणि सगळे चोर घेऊन गेलेत आणि त्याला टाकून दिलं. तिथून याजक जात होता, त्याला पाहिलं आणि तो बाजूने गेला. तिथून एक लेवी पण जात होता, त्यानं पाहिलं, जवळ जाऊन तो पण बाजूने गेला. पण एक शोमरोनी तिथून जात होता, त्यानं त्याला पाहिलं, फक्त पाहत बसला नाही, त्यानं त्याच्या जखमाला तेल आणि द्राक्षरस लावला. त्याला उचललं, पाटाळावर घातलं आणि उतार शाळेत नेऊन तिथल्या मनुष्याला 2 पावल्या देऊन म्हटलं, मी याच्या जखमेला तेल लावलेलं आहे, मी याला उचलून आणलेलं आहे, मी याला पाटाळावर घातलेलं आहे, इथं याची व्यवस्था होऊ दे. आणि जेवढं मी करतो तेवढं केलेलं आहे. मी पुन्हा येईन तेव्हा या पावल्या 2 ठेव आणि अजून काही खर्चील तर मला सांग, मी ती देईन. मग प्रभू येशू विचारतो, याजक, लेवी आणि शमरोनी याच्यातून तो लुटारूचा शेजारी कोण झाला? कोण झाला? शमरोनी. कोण शमरोनी? ज्यानं त्याला त्याच्या जवळ गेला, त्याच्या जखमा पाहिल्या, त्याला तेल द्राक्षारस लावला, पाटाळावर घेतलं, उतार शाळेत नेला, तो. हरभजन सिंग नाही, तो क्रिकेटचा प्लेयर. आणि कोण आहे हरभजन सिंग सारखा? सिद्धू माहित आहे किती जणांना? सिद्धू क्रिकेट प्लेयर. सिद्धू एकदा कलकत्त्याच्या आश्रममध्ये मदर टेरेसांना भेटण्यासाठी आणि 10,000 रुपयाचं डोनेशन काही वर्षापूर्वी देण्यासाठी गेले होते.
ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये बसवलं आणि तासन तास बसल्यानंतर त्यांनी म्हटले, मी डोनेशन द्यायला आलेलो आहे, मला बाईंना भेटायचं आहे मॅडमना, आणि मला तुम्ही थांबवून घेतलेलं आहे, मला त्यांची भेट होऊ द्या. ते म्हटले, तुम्ही फार सकाळी लवकर आलेले आहेत, मॅडम बिझी आहेत कामात. असं कसं कामात एवढ्या वेग नाहीत, मला डोनेशन द्यायचं आहे, मॅडमची भेट घ्यायचं आहे आणि जायचं आहे. असं म्हणत म्हणत तो सिद्धू क्रिकेट प्लेयर 1 पावलं 2 पावलं करत तो मॅडमच्या त्या रुग्णसेवेच्या खोलीत गेला आणि त्यानं वाकून पाहिलं, फक्त पाहिलं, आणि त्यानं जोरजोरात उलट्या करायला चालू केल्या. आणि तो म्हणतो, मी बाहेर जाऊन मोठी उलटी केली. थोड्या वेळानं मॅडमनी त्याला विचारलं, मदर टेरेसाने, आर यू ओके? ही सेड यस. तो म्हणाला, मी डोनेशन देण्यासाठी आलेलो आहे, मोठा क्रिकेट प्लेयर आहे, मी फक्त तिथं पाऊल टाकलं, मी पाहिलं आणि तो दुर्गंध यानं मला आपोआप उलटी आली, आपोआप मला फिरवून गेलं. आणि मग तुम्ही तर तासन तास त्या ठिकाणी त्या कुष्ठरोग्याच्या जखमाला तुम्ही मलमपट्टी करत आहात आणि तुम्हाला उलटी येत नाही, तुम्हाला कसं तर वाटलं नाही, तुम्हाला ती दुर्गंधी येत नाही. प्रियानो, त्या मातेनं उत्तर दिलं, ज्या कामासाठी मला परमेश्वरानं या देशात आणलेलं आहे, ज्या परमेश्वरानं मला विश्वासू समजून इथं नियुक्त केलेलं आहे कलकत्त्याच्या आश्रममध्ये, ते माझं पाचारण मी ओळखून आहे. मला कुणी पाहतं म्हणून नाही, मला कुठला पगार मिळतो म्हणून नाही, तर ही सेवा मला प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेली आहे आणि म्हणून ही करते. आणि त्यामुळं इथला दुर्गंध नाही, इथला सुगंध माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मला हेवा नाही, मला आवड आहे. तो जो रुग्ण होता तो मृत्यूशय्येच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होता, तो शेवटचा श्वास घेत होता. आणि मग मॅडमनी सांगितलं, जरी तो मरत होता तरी पण त्याच्या जखमांना मी मलमपट्टी केली, की शेवटच्या क्षणी का असाना त्याच्या जखमा त्या व्यवस्थित मलमपट्टी करून तो प्रभूकडे जाऊ दे. पहा, आपण घरामध्ये असं जरा कोणीतरी म्हटलं, जरा माझं डोकं दुखतंय, जरा बाम लावतेस का? बामपेक्षा ती व्यक्ती बॉम्ब टाकते आमच्यावर. काय टाकते? बॉम्ब. तुम्हाला मिस दिसले, आता जास्त बोलत नाही. हालेलुया. प्रियानो, आपल्या घरामध्ये कोणी आजारी आहे, सेवा करा त्यांची. कोणी आजारी आहे दवाखान्यामध्ये, आपल्याला समजले मंडईतलं किंवा गरीब, जाऊन भेट घ्या त्यांची. आम्हाला वेळ नाही हो, आम्हाला आमचंच पडलेलं आहे. कुणाच्या सुखात जायचं नाही, कुणाच्या दुःखात जायचं नाही, कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नाही. मग जायचं म्हणलं 100-200चं पाकिट घेऊन, बुके घेऊन जायला लागते. खूप चिंगूसपणा करणारे लोक आज तुमच्यामध्ये पण आहेत. सोडा हे दुर्गंधी, ही दुर्गंधी आहे, हा दुष्ट स्वभाव आहे. जोपर्यंत तुम्ही एखाद्यासाठी सेवा, प्रार्थना करणारे, मलमपट्टी करणारे, एखाद्याला मदत करणारे बनत नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी स्वर्ग आणि आकाश उघडलं जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. ही कृती आहे, ही मी माझ्या जीवनात करत आलोय. प्रत्येकाच्या सुखादुःखात मी जात आलेलो आहे. मी अभिमानाने सांगतोय, गर्वाने सांगत नाही. मला 11 वाजता जरी फोन आले तरी उठून मी उभा बसतो आणि प्रार्थना करतो. 11 वाजता फोन आले, कुठे इकडे या तिकडे या, मी तिकडे जातो, भेटतो, प्रार्थना करतो. मला माहित आहे माझी तिथे जाऊन प्रार्थना करणं हे महत्वाचं आहे. आणि बरेचदा काय होतं, लोक पण अशी झालेली आहेत, पास्टर येतात, आल्यानंतर लय भारी, आणि कधी तर नाही आले ना, काय नाही, पास्टर पूर्वीसारखं राहिले नाहीत. आता काय झालंय त्यांना, आता पैसा आलाय, आता त्यांना असं झालंय तसं झालंय, आणि छोटदेशी तलवारी बाहेर काढतात तोंडातून. नका रे बाबांनो पालकाविरुद्ध बोलू. पास्टरांकडे पैसा नाही आलेला, पास्टरांकडे आशीर्वाद आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही असं बोलता तुमचे आशीर्वाद गमावून तुम्ही बसता. तुम्ही बोलता की नाही प्रभूला ठाऊक आहे, पण काही लोक असे म्हणतात, आता पास्टर पहिल्यासारखं नाही राहिलेत.
कसं राहणार? वयोमानाप्रमाणे म्हातारा होणार जरा जरा, पण माझा आत्मा आहे तसा आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत मी आरोळी मारूनच संदेश देणार. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत ख्रिस्त गाजवणार, शेवटपर्यंत प्रभूची सेवा आणि तुमची सेवा करणार. सेवा करून घ्या, पण शिव्या देऊ नका. प्रेज द लॉर्ड. तुमचा आशीर्वाद तुमच्या बोलण्यामुळं गमावू नका. काही लोक आठवडाभर मला भेटतच नाहीत, फोन पण करत नाहीत, माझी आठवण पण नाही. काय तुम्ही माझ्यावर प्रेम करायला नको? तुम्ही माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करायला नको? तुम्ही मला फोन करून कधीतरी विचारायला नको, पास्टर आज कुठे आहात, कसे आहात, काय चाललंय? काही नाही, विसर पडलेला आहे. पास्टर आज कुठं सुवार्तेला जायचं आहे? पास्टर तुमचा बेत काय आहे? गेले आठवडाभर मी बिझी आहे, धावतोय, अनेक लोकांच्या चढ उतारासाठी मी धावलोय. होय, माझ्यावर जबाबदारी आहेत, कुटुंबाच्या पण आहेत, मंडळीच्या आहेत, नातेवाईकांच्या आहेत, इकडं तिकडं धावतोय मी, निवांत नाही आहे. काही लोकांना वाटत असेल फुल टाइम पास्टर आहेत आणि फुल टाइम पास असेल. नाही आहे, फुल टाइम पास नाही आहे. फुल टाइम पास तुम्ही करत आहात. जे सुवार्थ सांगत नाहीत, जे हाऊस ग्रुप घेत नाहीत, जे प्रार्थनेला उपासनेला येतात, प्रॅक्टिसला येत नाहीत, जे आराधनेत भाग घेत नाहीत, ते तुम्ही फुल टाइम मिनिस्ट्री नाही, फुल टाइम पास आयुष्य चाललेलं आहे. हॅलो, सावध व्हा वेळीच. आजच्या या संदेशापुरतं स्वतःला चिमटा घेऊ नका. खरंच की मी फुल टाइम पास करतोय, फक्त माझ्या घराकडे लक्ष आहे, माझ्या नोकरीकडे, कामाधंद्याकडे. प्रभूसाठी काय करतात? तिथं जाण्यासाठी पास पाहिजे असेल ना, तर फुल टाइम पास करू नका, फुल टाइम त्याची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. होय, मी पालक म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही काय करत आहात? देवावर प्रेम करणं म्हणजे त्याची सेवा करणं आहे. सर्वात मोठी पहिली आज्ञा ही आहे की तू आपला देव परमेश्वर जो पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. माझ्या प्रियानो, देवावर प्रेम करणं ही कृती आहे, कृती झाली पाहिजे. येशू ख्रिस्त जेव्हा मार्था आणि मरियेच्या घरी येत होता, अहो घरीच काय, जेव्हा तो गावात आला तेव्हा बडबड करणारी मार्था देखील त्याला प्रेमाने हाताला धरून प्रभू माझ्या घरी चल घेऊन येत होती. हे प्रेम होतं. होय, ती बडबडणारी होती, पण मार्था येशू ख्रिस्ताला प्रेमानं, आदरानं घरी घेऊन येत होती. प्रेज द लॉर्ड. आणि मरिया येशूचं ऐकण्यासाठी त्याच्या चरणाजवळ बसत होती. हे तिचं प्रेम होतं. लाजर पण तिथं असे. आणि त्यामुळं या बहीण भावांच्या प्रेमामुळं येशू ख्रिस्त त्यांच्यावर प्रेम करत होता. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या घरामधल्या ख्रिस्ताच्या चरणाजवळ तुम्ही आणि तुमचा परिवार प्रार्थनेला, कौटुंबिक प्रार्थनेला बसत आहात काय? त्याचं वचन ऐकत आहात काय? घरामध्ये टाळ्या वाजून आनंदानं स्तुती आराधना होत आहे काय? मंडळीमध्ये शब्द दिनाची आठवण ठेवून त्याच्या प्रेमाची, आज्ञेची पालन करत आहात काय? हे प्रेम आहे. आणि याचा त्यांना फायदा काय झाला? ज्याला लाजर मरण पावला, मार्था मरियाने निरोप पाठवला, त्या गावात त्याला दगडमार झाला होता, त्याची निंदा झाली होती, त्याच्यावर दगड अनेक मारले होते, पण एक दगड मी असा काढतो की त्याच्यातून मेले लाजारस पण बाहेर काढतो, त्याचा निश्चय होता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू त्यांचं त्या कुटुंबात प्रेम होतं, म्हणून येशू तिथं आला आणि मेलेला लाजारस सुटला. प्रेज द लॉर्ड. आज कुटुंबानो, येशू ख्रिस्त तुमच्या परिवारावर, तुमच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करत आहे, परंतु तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आहात काय? देवा प्रेम करणं म्हणजे शब्द दिनाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळणं. देवा प्रेम करणं म्हणजे त्याची भक्ती, उपासना, स्तवन, वंदन, नमन करणं. हॅलो, देवा प्रेम करणं म्हणजे त्यानं दिलेला आम्हाला जो उद्योग, व्यवसाय, नोकरी आहे त्यातला 10वा भाग आम्ही देवाच्या प्रेमापोटी सुवार्ता कार्यासाठी देणं. हे देवा प्रेम आहे, ही कृती आहे. देवा प्रेम करणं म्हणजे मंडळीतला किंवा घराच्या शेजारी, कामाच्या प्रवासातला जो शेजारी आजारी आहे, दुःखी कष्टी आहे, त्याची काळजी घेणं आहे देवा प्रेम करणं. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताने ही मोठी आणि पहिली आज्ञा दिलेली आहे. आज याचा विसर तुम्ही पडू देऊ नका. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, बुद्धीने प्रीती करा. जेवढं काही देवा प्रेम करता येईल तेवढं प्रेम करा. देवा प्रेम करणं म्हणजे त्याचं शास्त्र वाचणं, त्याच्या चरणाजवळ बसणं, त्याला धन्यवाद देणं. तितकं देव तुमच्यावर जास्त प्रेम करेल. पण आज काय झालेलं आहे? आमचा दिवा, आमच्या दिव्यातलं तेल संपत चाललेलं आहे.
म्हणून आज ही मोठी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताला दिली. आणि मग एक त्या ठिकाणी एक घटना काय घडली बघा. 33 आणि 32, 33, 34. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी आपण खरोखर बरोबर बोलला. तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा नाही. आणि पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी आपणावर तशी शेजावर प्रीती करणे हे सर्व होम व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याने कबूल केलं. हो येशू, त्याला पटलं. खरोखर बरोबर बोलला. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही म्हणता का पास्टर खरोखर बरोबर सांगतात आहे का नाही? काय तर शिकवतात वेगळंच. वेगळं शिकवत नाही मी. आज जग काय तर वेगळं शिकवत आहे. मी वचनच शिकवतो. मी तारणाच्याच गोष्टी जीवनाच्याच सांगतो. म्हणून शास्त्री म्हणला, प्रभू तू जे बोललास ते खरोखर बरोबर आहे आणि तो एकच आहे. काय म्हणला? तो एकच आहे. आणि सर्व जसे आपणाव तसे आपल्या शेजावर प्रीती करणे हे सर्व होम यज्ञ यापेक्षा अधिक आहे. आज तुम्हाला असं वाटत आहे का? आणि काहीतरी केलं म्हणजे देव संतुष्ट होईल? नाही प्रियानो. आज जग होम यज्ञ याकडे लक्ष घालत आहे. आम्हासाठी त्या गोष्टी जरुरीच्या नाहीत, गरजेच्या नाहीत आणि त्यात सत्व नाही आहे. देवा प्रेम करणं ही खरी मोठी आणि पहिली आज्ञा आहे. आणि या आज्ञेमध्ये आशीर्वाद आहे आणि तुम्ही ती करत आहात आणि करत राहा, करत राहा. त्याने शहाणपणाने प्रत्युत्तर दिले. हे पाहून येशूने त्याला काय म्हटले? तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारास कोणी धजले नाही. येशूला देखील आवडलं की ज्या मनुष्यानं कबूल केलं, होय प्रभू तू जे म्हटलंस ते मला पटलेलं आहे, खरं आहे. हॅलो, पटलं त्याला, खरं आहे. आज तुम्हाला हे पटलं आहे काय? योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय 31 पासून. लवकर वाचा. योहान 13:31. तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्या ठाई देवाचे गौरव झाले आहे. देव आपल्या ठाई त्याचे गौरव करील, तो त्याचे लवकर गौरव करील. अहो मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुम्हाबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यात सांगितले की जेथे मी जातो तेथे तुमच्याने येवत नाही, तसे ते तुम्हासही सांगतो. आता 34वी आज्ञा वचनात काही प्रभूनं दुसरी दिली. मगाशी दिली ती मोठी आणि पहिली आज्ञा आहे. आता येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती जाण्याच्या अगोदर येशू ख्रिस्तानं अजून एक आज्ञा दिली. कान देऊ नाही का? दुसरी आज्ञा कोणती आहे? 34वा वचन. येशू काय म्हणतो? मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. पहा, तुमची एकमेकावर प्रीती असली हा हा प्रेज द लॉर्ड. दुसरी आज्ञा प्रभूने काय दिली? वधस्तंभाकडे जाण्या अगोदर काळजीपूर्वक काही ग. येशू ख्रिस्त म्हणतो, माझी नवी आज्ञा तुम्हाला ही आहे की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. लव वन अनदर, लव ईच अदर. एकमेकावर प्रीती करा. आणि मग प्रभू काय म्हणतो? त्यासाठी उदाहरण प्रभूने काय दिलं? जशी मी तुम्हाला प्रीती केली. होय तुम्ही पापी असताना मी प्रीती केली. होय तुम्ही कुष्ठ असताना, आजारी असताना तुम्ही माझ्यावरती चुकीचे शब्द उच्चारले असताना येशूने सर्वांवर प्रेम केलं. काळजीपूर्वक आहे का? शेवटी त्यानं वधस्तंभावरती ज्यांनी खिळे मारले, काट्यांचा मुकुट घातला, कुशीत भाला थुंकलेत, त्यांच्यासाठी देखील त्यानं देवाजवळ प्रार्थना केली की हे बापा यांना काय कर, क्षमा कर. हे काय करतात समजत नाही. ही त्याची प्रीती नव्हे काय? आम्हाला जरा करून काय तर बोललं तर थांब, आलोच, 10 घेऊन येतो, 10 घेऊन येतो, धारदार घेऊन येतो, बघतोच तुला, सोडतच नाही. माझी तुझी गाठच आहे. मी कोण आहे माहित आहे का तुला? मी कुणाची लेक, मी कुणाचं, मी कुठल्या गावचं? बाबा बस झालं.
मी पण माझ्या गावात, मी पण माझ्या सगळ्या ठिकाणी असा नावाजलेला होतो, सगळ्या बाबतीमध्ये. आज फक्त इम्प्रेशन ठेवलंय, बोलायला लागत नाही. आणि रिलेशन पण तसं ठेवलंय. इम्प्रेशन रिलेशन ठेवा. तुमचा दरारा जरूर असावा घरामध्ये, तुमचा दरारा समाजामध्ये, तुमचा दरारा कामाशी जरूर असावा, पण दाखवू नका मी कोण आहे, मला ओळखलास काय. आणि ज्याला वाटत असते अरे हा पास्टर सर्वगुणांच्या बरोबर आहे आणि आता बाहेर गेल्यावर दुसऱ्याचंच नाव सांगतोय, मी ह्याचा आहे, मी त्याचा आहे. मला माहीत नव्हतं बाबा तू त्याचा आहे, मला वाटत होतं तू पास्टर सर्वगुणांच्या मंडळीतला आहेस आणि तू वेगळीच ओळख दाखवतोयस. हॅलो, नका. काही लोकांना घरातल्या लोकांना धमकावायची शक्ती असते. काही सुना सासूला धमकावतात, काही सासवा सुनाला, काही मुलं आईवडिलांना धमकावतात, काही गल्लीतून लोकमेकाला. धमकावू नका. धमकावणे सोडा, शांत राहा. रस्त्याला जाताना देखील काही लोक विनाकारण धक्का मारला, कोणी काही नका. नाहीतर जेलमध्ये गेल्यानंतर आपण विचार करतो, अरे रे रे कशाला मी बोललो, कशाला मी असं केलं. नंतर पश्चाताप नाही. म्हणून बायबलमध्ये ईश्वर म्हटलेलं आहे, वादी वाटेत असतानाच समेट कर, नाहीतर वादी तुला शिपायाच्या हाती देईल. शिपाई न्यायाधीशाकडे, न्यायाधीश शिक्षा करेल आणि तुला बंदिशाहीत टाकतील. बरोबर आहे की नाही. सगळं लिहून ठेवलंय येशूनं. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हणतो नका बंद करा पेटवायचं, मिटवायचं. बघा, प्रेज द लॉर्ड. नका पेटवू, चला मिटवू. हालेलुया. नका पेटवू, चला मिटवू. कुणाबरोबर वैर असेल घरात, शेजारी, इकडे, मिटवा. मिटवा मिटवा. काही नाही तर तिथं नाही मिळत. एकच चटई असते झोपायला, त्या उशे तर नसतेच. 100 लोकांमध्ये एक बाथरूम, भाकरीला पापड नसतो. मी काही जाऊन आलेलो नाही, ऐकून आहे. फार विचित्र आहे. मग म्हणतो माणूस, अरे 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 अरे, घरात किती गरम भाकरी मिळत होती, घरात कमोड होतं, इथं होतच नाही, खायला मिळत नाही, होणार तर कसं. हालेलुया. वाईट अवस्था आहे हो, वाईट अवस्था आहे. बंदिशाहीत पण वाईट अवस्था आहे आणि नरकात पण वाईट अवस्था आहे. प्रेज द लॉर्ड. वाजवा. म्हणून नरकात पण जाऊ नये मेल्यावर, म्हणून काहीतरी धडपड करा. पाप क्षमा तारण, बाप्तिस्मा घेऊन तारण साधा आणि तिथं जाण्यासाठी धडपड करा. तिथं पण लय स्वस्त नाहीये. इथं सगळं विधी करायला लागतात, पश्चाताप करायला लागतो, बाप्तिस्मा घ्यायला लागतो, तारण साधवायला लागतो. मग शरीर मातीतलं शरीर मातीत जाईल. कोणी राजा कोणी असो ते जाणार, परंतु देवाने दिलेला आत्मा देवाकडे गेला पाहिजे, भटकत राहायला नाही पाहिजे. नाहीतर मग ते कावळ्यासारखं बोलतोय, अण्णा अण्णा. ते कावळा बोलतोय, त्याला भूत लागले त्या कावळ्याला. हालेलुया. दुष्ट आत्मा. कुत्री बोलतात, माणसं माकडं बोलतात, येत्यात बित्यात. हे मग भटकणारे आत्मे होतात. तुमचा आत्मा भटकावा का? पहिल्यांदा आता भटकताय ते तायावर या. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या स्वाधीन व्हा, आराधना करा. मातीतलं शरीर मातीत जाईल, पण आत्मा देवाकडे गेला पाहिजे. गेला पाहिजे का नाही? प्रेज द लॉर्ड. मरणाची भीती अजिबात बाळगू नका. ज्यांना येशू स्वर्गाचं द्वार आहे समजलेलं आहे, ज्यांना मार्ग सत्य जीवन येशू आहे समजलेला आहे, जो येशू म्हणतो तुमच्यासाठी मी जागा तयार करतो, म्हणजे आहे ना तो तिथं, मग कशाला घाबरायचं? प्रेज द लॉर्ड. तो विचार आणायचा मनात. माझा येशू स्वर्गाचा राजा आहे, माझा येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे. स्टीफनाला दगडमार झाला, लोक दगडमार करते स्टेफनाला, साक्ष दिली म्हणून किंवा चांगलं काम केलं म्हणून. पण त्यानं डोळे घट्ट मिटून स्वर्गाकडे पाहिलं. तेव्हा म्हणतो मी येशूला पित्याच्या उजवीकडे बसलेलं पाहिलं. प्रेज द लॉर्ड. स्टेफनानं हा दृष्टांत पाहिला की येशू पित्याच्या उजवीकडे आहे. आणि तिथं स्टीफन पण तो म्हणाला यांना क्षमा कर. त्यावेळेला त्या स्टीफनाची कपडे सांभाळायला कोण होता माहित आहे? तो शाऊल होता. त्यानंच ही सगळी आग लावली होती. त्यानं बघितलं त्याला मारताना, अजिबात अडवलं नव्हतं, सगळं चुकीचं काम केलं. आणि त्याची कपडं त्यानं घेतली होती.
म्हणून मला वाटतं ते जसा एलियाचा धागा त्या अलिशावर पडला तसं स्टेफनाचे कपडे त्या शाऊलावर पहिल्यांदा पडलीत सेवकाची, नंतर प्रकाश आला आणि वाणी आली, मग शाऊलाचा किर्यानिस्ट माणसं नंतर सेवा करणारा झाला. पाऊल म्हणतो म्हणून तो म्हणतोय, उगाच म्हटला नाही की जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. लाभ आहे म्हटला तो. जर देहात जगणे माझ्या हिताचे आणि प्रभूसाठी आहे तर जगणार म्हणतोय मी. प्रेज द लॉर्ड. आणि नुसता जगणार नाही, प्रभूसाठी जगणार. प्रेज द लॉर्ड. अरे तुम्ही क्यों डरता है, क्यों, कसं आहे गाणं रे तुझं ते? कसं आहे? क्यों तो डरता है, तेरे लिए वो डरता है, तेरे लिए वो लड़ता है. म्हणा, लिए वो लड़ता है. क्यों तो डरता है, तेरे लिए वो लड़ता है. आणि त्यानं लढलेलं आहे, त्यानं युद्ध जिंकलेलं आहे, येशूने विजय पावलेला आहे. माझ्या बहिणीनं मरणाचं भय बाळगू नका, आजाराला घाबरू नका, जे लोक शरीराला वत्तात त्यांना घाबरू नका. देवावर प्रेम करा, देवाची आज्ञा पाळा, देव तुम्हाला आयुष्य वाढवून देईल. देव तुम्हाला अनुग्रहाने अभिषेक दिल्याशिवाय राहणार नाही. येशू ख्रिस्तानं पहिली आज्ञा दिली, तू आपला देव परमेश्वराचं पूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने, बुद्धीने प्रीती कर, जशी आपल्यावर तशी शेजारी प्रीती कर. आणि आता येशू ख्रिस्ताचा सर्व सत्कृत्य करून येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाकडे जाणं सुरू झालेलं आहे. तरी पण प्रभू येशू ख्रिस्तानं दुसरी आम्हाला आज्ञा काय दिली? तो म्हणतो, जशी मी तुम्हाला नवी आज्ञा देतो ती ही की तुम्ही 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 एकमेकावर प्रीती करा. जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. तुमची एकमेकावर प्रीती असेल तर हे जग तुम्हाला ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. जर आपण स्वतःला म्हणतो की प्रभू तुझा मी शिष्य आहे, तुझा मी उपासक आहे, मी प्रार्थना करणारी बहीण आहे, मी उपासना करणारा बंधू आहे, मी प्रभू तुझा शिष्य आहे, जर आम्ही असं म्हणतो की आम्ही येशूचे शिष्य आहोत, तर आम्ही जे देवा प्रीती करतो, देवाची आज्ञा पाळतो, ती दुसरी आज्ञा आम्ही एकमेकावर प्रीती करतो का, हे फार महत्वाचं आहे. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही पहा, येशू ख्रिस्तानं सर्वांवर प्रीती केली. तो आंधळ्यासाठी पण थांबला, तो कुष्ठ्याला पण त्यानं स्पर्श केला, त्यानं लंगड्याला पण चालवलं, सगळ्यांना. आणि त्याच्या शिष्यांनी पण ते तसंच की वागलेले आहेत. आज तुम्ही त्याचे शिष्य आहात. ही दुसरी आज्ञा आज आपण पाळूया. आम्ही एकमेकावर प्रीती करणं, याशिवाय कुणाचं ऋणी असू नये. होय, ती बहीण बोलली, विसरून द्या, क्षमा करा. तो बंधू मला बोलला, ते पास्टर बोलले, किती दिवस, त्यामुळे त्यांचं नुकसान होत नाही, तुमचं नुकसान होतं. तुम्हाला प्रार्थनेमध्ये व्यत्यय येतो, तुमचा हात मग वरती जात नाही उपासनेमध्ये. माझ्या प्रियानो, देवावर एकमेकावर प्रीती करा, ही देवाची दुसरी आज्ञा आहे. शेवटची आज्ञा वाचू आणि आपण थांबणार आहोत. मत्तई कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय, मत्तई 28:19 वचन. शेवटची प्रभू येशूची मरणातून उठल्यानंतर पुनरुत्थित ख्रिस्ताची तिसरी आज्ञा कोणती आहे? मत्तई 28:19. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. प्रभू येशू म्हणतो, जे काही मी तुम्हास आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावा शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, येशू ख्रिस्त मारला, पुरला, पुन्हा उठला. त्याचं दर्शन 40 दिवस लोकांना होत होतं. मगदलिया मरियाला दर्शन झालं, पेत्राला, योहानाला, 12 शिष्यांना दर्शन झालं, आमोसगावच्या 2 शिष्यांना दर्शन झालं. हे सगळे सोडून गेलेत तिबिरिया समुद्राकडे, तिथं येशूने दर्शन दिलं. हॅलो, कारण येशूचं हे प्रेम होतं. बायबल सांगतो, आम्ही जरी अविश्वासू झालो तरी तो आमच्यावर विश्वासूच राहतो. आमचं जरी प्रेम कमी झालं तर देवाचं प्रेम कमी होत नाही. काय आई वडिलांनी तुम्हाला मारलं, शिक्षा केली म्हणून त्यांचं प्रेम कमी होतात का? परत ते म्हणतात, बाळ इकडे. हे त्यांचं प्रेम आहे. जेव्हा आई वडील पुन्हा तुम्हाला प्रेम करून बाळ म्हणून बोलवतात, तुम्ही गेलं पाहिजे. आणि जेव्हा जी मुलं अशी
मनामध्ये परत आईवडिलांवर राग ठेवतात, द्वेष ठेवतात. मत्सर ते आज्ञापालित मुलं नाही आहेत. माझ्या प्रियजनांनो, होय, पेत्राने येशूला नाकारलं होतं. येशूने पुन्हा त्याला विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतोस का? प्रभू मी करतो. तू माझी कोकरं चार. तू माझ्यावर प्रेम करतोस काय? येशू मी प्रेम करतो. माझी मेंढर पाळ. तू माझ्यावर प्रेम करतोस काय पेत्रा? प्रभू बस झालं प्रभू, मी तुला नाकारलं. म्हटलं असेल मी तुला नाकारलं प्रभू. त्यावेळेला मी म्हटलं होतं जीव देईन, पण नाही प्रभू, तू माझ्यासाठी जीव दिलास. पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर त्याचं संभाषण जेव्हा झालं ना, तेव्हा येशूने पुन्हा त्याला 3 प्रश्न विचारलं. त्या प्रश्नामध्ये काय येशू त्याला कन्फर्म करून घेत होता? त्याचं येशूवर प्रेम आहे काय? आज तोच पुनरुत्थित ख्रिस्त माझ्या बंधू, माझ्या बहिणी मंडळी हो, तुम्हाला आणि मला विचारत आहे, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? आज आमचं उत्तर हे पाहिजे की होय येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो. जर आम्ही म्हणतो येशू तुझ्यावर मी प्रेम करतो, तर येशू ख्रिस्ताचं प्रेम आम्ही करतो हे कृतीतून कसं दाखवा? तो पेत्राला म्हणाला, माझी कोकरं चार. आज मंडळी हो, मंडळीतील जे अशक्त आहे त्यास आधार द्या. ज्यांना प्रार्थना करायला येत नाही त्यांना प्रार्थना शिकवा. जे उपासनेमध्ये कमी आहे त्यांना उपासनेसाठी स्फूर्ती द्या. स्वतःला शहाणे समजू नका, स्वतःला अडाणी पण समजू नका, दीडशाने पण होऊ नका. प्रभूने तुम्हाला जी दानं दिलेली आहेत, जी वरदानं दिलेली आहेत, मंडळीच्या वाढीसाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. एकमेकाला आधार द्या, अशक्ताला धीर द्या, एकमेकांसाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताने सांगितलं पेत्राला, तू माझ्यावर प्रेम करतोस? माझी कोकरं चार. पुन्हा तोच प्रश्न, पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस? होय. माझी मेंढर पाळ. मेंढर जेव्हा चारल्यानंतर, कोकरं चारल्यावर मोठी होतात, ती मेंढर आता म्हणतो त्यांना पाळ का काप म्हणला? आता चारल्या त्याला मोठी झाल्यात काप. कापणारा पाळक मी पण नाहीये. हॅलो, मी पाळणारा पाळक आहे. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. पण जी कळपात राहतात, कोकर होतात, चारा खातात, इथं बस रे मोरा, चारा खा, पाणी पी, मंडई तिथं सगळं शिक आणि भर उडून जातात. काही पाखर, गेलेल्या पाखरांच्या नादाला मी लागणारा पालक नाही. प्रेज द लॉर्ड. हरवलेल्या मेंढरांना परमेश्वर मला इथं आणण्यासाठी सहाय्य करतो, ती तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. पण हिथून पाखरू आणि मेंढरू गेलं की लक्षात ठेवायचं, त्याचं काम बाहेर करायला सैतान टपलायचं. प्रेज द लॉर्ड. जाने वाला जाता है फिर इधर आता है, जाता है तो जाएंगे तो कहां, जाएंगे तो कहा, तू जाएगा उधर, उधर तू है वहां. योना हर जातोस कुठं? निनवेला सांगितलंय पुजारी मला जायला, आणि निघाला कुठं? तारसास. इकडं वादळ लाटा सुरू झाल्या, मग लक्षात आलं, अरे हे काय माझा पिच्छा सोडत नाही. सगळ्यांना सांगतो हे माझ्यामुळे चालय, मी देवाची आज्ञा मोडलेली आहे. मग काय करा? तुम्ही बुडवू नये म्हणून मला उचला आणि समुद्रात टाका. त्याला समुद्रात टाकला, पण तिथं पण देवानं मासा ठेवला होता. देवाचं त्याच्यावर प्रेम होतं. देवाने त्याला आज्ञा दिली होती, मरू देणार नाही. हॅलो, सोडणे का नाही? देव सोडतच नाही काम करून तुमच्याकडून घेतल्याशिवाय. प्रेज द लॉर्ड. मलेशियाला जाणार होतो, पण अगोदर प्रार्थना केली, प्रभू तुझी सेवा करणार, रुग्णसेवा तुझी सेवा. जातोय कुठं? तो मलेशियाचा एजंटला पळवून लावला देवाने. पासपोर्ट पण घेऊन गेला, पैसे पण घेऊन गेला, ताळा. मग काय? रडलो, पश्चाताप केला. प्रभू काय करो? सेवकांना सांगितलं, पैशाच्या मागं जाऊ नको, प्रभूच्या मागं जा, पैसा तुझ्या मागं येईल. सगळेच आज तुम्ही माझ्या बरोबर आहे का नाही? प्रभू बरोबर आहे का नाही? हॅलो, काही लोकांनी हात नाही वरती केला. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही पास्टर. किती जण आहे प्रभू बरोबर? हात खाली घ्या. किती जण आहे माझ्या बरोबर? काय हात खाली आहेत? येणारा काळच समजेल. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रभू बरोबर राहा. प्रभू बरोबर राहिला ना, ऑटोमॅटिक तुम्ही माझ्याबरोबर मंडळीबरोबर राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याबरोबर सेपरेट राहण्याची काही गरज नाही. मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. पण प्रियानो, तुमचं देवा प्रेम असू द्या,
तुमचं एकमेकावर प्रेम असू द्या, तुम्ही शेजाऱ्यावर प्रीती करा. आणि तोच प्रभू येशू मरणात उठल्यानंतर जो आज्ञा आम्हाला शेवटची दिली आहे ती पण विसरू नका. तो पेत्राला म्हणाला, आता ही माझी कोकरं चार, आता मेंढरं झाल्यात, मेंढरं पाळ. परत शेवटी म्हणाला, पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस काय? होय प्रभू. जोरात किंकाळी मारली असेल. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारत आहे, तुमच्या अंतरात्म्याला विचारत आहे, तुमच्या मनाला विचारत आहे, तुमच्या हृदयाला विचारत आहे, तुमच्या संपूर्ण नसाला पेशी पेशीला येशू ख्रिस्ताच विचारत आहे, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तुमचं उत्तर काय पाहिजे? नुसतं मुखातून होय नाही, अंतकरणातून होय प्रभू येशू, मी तुझ्याशिवाय कशावर प्रेम करत नाही. आहेत प्रभू जगातल्या अनेक गोष्टी. काही लोकांना नशा करण्यात प्रेम आहे, काही लोकांना मैत्री करण्यात प्रेम आहे, काही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यात प्रेम आहे, काही लोकांना काही लोकांबद्दल जबरदस्त अट्रॅक्शन प्रेम असतं. हॅलो, इकडे लक्ष द्या. आज ते अंतकरण, आज तो डोळा, आज ते हृदय येशू ख्रिस्त तपासत आहे. तुमच्या डोळ्यात, तुमच्या अंतकरणात, तुमच्या हृदयात खरंच येशू ख्रिस्ताला प्रेमाचं स्थान आहे काय? ज्या हृदयात ख्रिस्त आहे ना, त्या हृदयात जग येणार नाही. ज्या डोळ्यात येशूचं प्रेम आहे ना, त्या डोळ्यामधून पाप होणार नाही. ज्या अंतकरणामध्ये ख्रिस्त आहे ना, तिथं कसलीच भीती वाटणार नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु आज आमचं प्रेम काय झालेलं आहे? शेवटचं वचन वाचू, प्रगटीकरणाचं पुस्तक आणि मग प्रार्थना करू. 2 अध्याय 1 पासून लवकर वाचा, शेवटचं वचन आणि प्रार्थना करू. प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 1 वचन. इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात, प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे बघा, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असं परमेश्वर म्हणतो, तुझे कृत्य, तुमचं श्रम, तुमचा धीर ही मला ठाऊक आहेत. प्रभू काय म्हणतोय मंडळी हो, तुम्हाला दुष्ट लोक सहन होत नाहीत. बस 1 मिनिट. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला काय म्हणत आहे? तुमचं श्रम, तुमचं कष्ट, कृत्य, धीर मला ठाऊक आहेत. हॅलो, देव फक्त प्रेमच बघत नाही, तुम्ही जे काही सहन करत आहात, कदाचित कोणी तर तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही सहन करतात, तुम्ही प्रभूसाठी सहन करतात, तुम्ही धीरानं सोसत असाल काही गोष्टी, तुम्ही कष्टही करत आहात, हे प्रभूला सगळं ठाऊक आहे. प्रभू त्या गोष्टीचा आदर करत आहे, तुमच्या श्रमाचा, तुमच्या धीराचा, तुमच्या संयमाचा आदर करतो. परंतु एक गोष्ट आहे ती प्रभूला आवडत नाही. 4 वचन, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस, याविषयी मला तुला दोष देणे आहे. मी म्हणालो ना, जेव्हा नवी नवरी येते तेव्हा नवऱ्याचा हात घट्ट धरते, त्याच्यावर प्रीती करते, त्याला इकडे चल म्हणले तिकडे चालते, तिकडे जाते. वधू नवऱ्यावर प्रीती करते, चांगली गोष्ट आहे. पण जशी जशी वधू जुनी होऊ लागते तसं तिला नवरा पण जुना वाटू लागतो. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? तुमचं श्रम, धीर, संयम, तुमचं कष्ट मला ठाऊक आहे. परंतु एका गोष्टीविषयी मंडळी हो, प्रभू म्हणत आहे तुम्हाला मला दोष देणं आहे, ते हे की तुम्ही पहिली प्रीती सोडलेली आहे. आम्ही जेव्हा नव्यानं प्रभूमध्ये येतो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं उत्तर मिळतं, आम्हाला अभिषेक होतो, आम्हाला आजारातून मुक्ती मिळते, आम्ही खूप धावू लागतो, शब्दात चुकवत नाही, प्रार्थना, बायबल वाचन, बायबल स्टडी सगळं करतो. आणि हळूहळू सगळं आशीर्वाद मिळायला लागले, लग्न झालं, मुलं झालं, घर झालं, आता झालं की. आणि मग काय होतं? आमची प्रीती हळूहळू देवावरली कमी होते. माझ्या प्रियानो, म्हणून प्रभू म्हणतो तुम्हाला दोष देणं आहे. म्हणून प्रभूने काय म्हटलेलं आहे? तू कोठून पडला आहेस याची आठवण कर,
आणि काय कर, आजही तो प्रभू मंडळीला, तुम्हा सर्व जो वचन ऐकणाऱ्याला प्रभू म्हणत आहे, तुझा श्रम, धीर, संयम मला ठाऊक आहे, परंतु एका गोष्टीविषयी दोष देणं आहे, ती हे की तू पहिली प्रीती सोडलेली आहेस. प्रियजन हो, बंधू बहिणीनो, जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला वचन आलं, जेव्हा वचनाच्या द्वारे तुम्ही शुद्ध झाला, जेव्हा देवाची कृपा आली, तारण झालं, तुम्ही पश्चाताप केला आणि पाप क्षमा पावला, आजारातून, पापा व्यसनातून मुक्त झाला, आणि मग तुम्ही देवावर प्रेम करू लागला, देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊ लागला, तुमच्या प्रार्थना ऐकून देव उत्तर देऊ लागला, आणि मग आम्ही आशीर्वादित झालो. पण काही वेळानंतर काय होतं की आम्ही आशीर्वादावर प्रेम करू लागतो आणि आशीर्वाद देणाऱ्या देवाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही संदेश ऐकण्यावर भर देतो पण वचन वाचण्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही भक्तीमधला इंटरेस्ट, प्रार्थनेमधला इंटरेस्ट कमी होतो. हे देवावरलं प्रेम कमी होणं आहे. म्हणून प्रभू काय म्हणतो, तू कुठून पडलास याची आठवण कर. आम्ही पडलो होतो पापामध्ये, व्यसनामध्ये, मरणामध्ये, तेव्हा येशू ख्रिस्तानं आम्हाला प्रेम केलं आणि पापातून, मरणातून, आजारातून बाहेर काढलं. त्याच्या प्रीतीने आमच्या पापांची रास झाकलेली आहे. त्यानं आम्हाला क्षमा केली म्हणून आजारातून आम्ही मुक्त झालोय. त्यानं आम्हाला पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला आणि आमचं तारण झालेलं आहे. यामुळं आज आम्ही जिवंत आहोत, याचा विसर पडू देऊ नका. म्हणून येशू म्हणतो, तू कुठून पडलास याची आठवण कर. आम्ही रोज आठवण केली पाहिजे की आज जो मी काय आहे तो येशू तुझ्या प्रेमामुळे आहे, माझा परिवार तुझ्या प्रीतीमुळे आहे, माझी लेकरं तुझ्यामुळे आहेत. कारण येशू तू माझ्यावर प्रीती केलीस, माझ्या लेकरावर, माझ्या कुटुंबावर. प्रभू हा उद्योग तू दिला आहेस, ही नोकरी तू दिलेली आहेस, हे घर तू दिलेले आहेस. माझ्या प्रियानो, जे काही तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे ही देवाची प्रीती आहे. आम्ही पडलो होतो, देवाने आम्हाला उचललं, त्यानं आम्हाला उचललंय, उकिरड्यावरून उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवलेलं आहे. त्यानं आम्हाला आजारातून उचलून आम्हाला आरोग्य दिलेलं आहे. त्यानं आम्हाला चुकीच्या मित्रमैत्रिणीतून, चुकीच्या जगातून बाहेर काढून पवित्र आणि स्वतःचे लोक बनवलेले आहे. विसर पडू देऊ नका. तुम्ही कुठून पडला याची आठवण करा, पुन्हा प्रीती करा. नाहीतर प्रभू काय म्हणतो, आठवण कर, पश्चाताप करून पहिली कृती म्हणजे पहिली प्रीती कर. आज मंडळी हो, माझ्या भावानो, बहिणीनो, आपल्या आई वडिलांवर प्रेम पुन्हा करा. पुरुषांना आपल्या पत्नीवर पुन्हा प्रेम करा, स्त्रियांनो आपल्या पतीवर पुन्हा प्रेम करा, आई वडिलांना मुलावर प्रेम करा, मंडळी हो सेवकावर प्रेम करा, देवावर प्रेम करा. या मंडळीनंच तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, या सेवकानंच तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, म्हणून तुमचे अश्रू पुसले गेलेले. त्याचा विसर पडू देऊ नका. तुम्ही पहिली प्रीती देवावर पुन्हा करा, मंडळीवर करा, एकमेकावर करा, तर तुम्ही त्याचे शिष्य आहात. नाहीतर प्रभू काय म्हणतो, नाहीतर मी तुझ्याकडे येईन. आणि जर आजच पश्चाताप नाही केला, की आजच तू म्हणाला नाहीस की येशू मी पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने तुझ्यावर पुन्हा प्रीती करेन, हे प्रभू मी शेजारावर प्रीती करेन, हे प्रभू मी माझ्या सर्व लोकांवर प्रीती करेन. कोणी कुठल्याही जाती धर्माचा असू दे, सर्वावर प्रीती करा. देशावर प्रेम करा, देशातील सर्वावर प्रीती करा. गरीब, अनाथ, पोरके, विधवावर प्रेम करा. येशू ख्रिस्ताने तर म्हटलेलं आहे, वैऱ्यावर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जो तुझ्याकडे मागतो त्याला दे. बंडी मागत असेल, शर्ट पण त्याला दे, सदरा पण दे. जो तुझं हिरावून घेतो पुन्हा त्याच्याकडे मागू नकोस. ही प्रीती आहे. माझ्या प्रियानो, जे आमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर जर आम्ही प्रेम केलं तर ती प्रीती नोंद होत नाही. त्यानं मला दिलं होतं मागच्या वेळेला वाटीवर मटण, म्हणून मी त्याला नेऊन देतो. ज्याने तुमच्यापर्यंत वास आला पण दिलं नाही, त्याला नेऊन 2 वाट्या मटण द्या. प्रेज द लॉर्ड. असं केल्यानं त्याच्या भगुण्याला आग लागेल. ते करपल त्याचं मटण करपावर तुम्हाला वाटतं, त्याला करपायला लावायचं. प्रेज द लॉर्ड. असं केल्यानं त्याच्या डोक्यावर निकाऱ्याची रास होईल. भैया मागच्या शुक्रवारी मी आणलं तर नाही हो, काय झालं, जरासं विसरूनच गेलं. असं काही नाही, मला काही नाही प्रॉब्लेम म्हणायचं. त्या दिवशी आमच्या घरी छान पिठलं केलं होतं, मटणापेक्षाही भारी होतं. कधी तर माझं पिठलं खाऊन बघा म्हणायचं. नाही तर त्या दिवशी वास आला का नाही, अगोदर नेऊन पिठलंच त्यांना द्या. पिठलं आणि फिटलं म्हणायचं. मग हालेलुया. आमचं कसं उलट असतंय. चिकन, कोंबडीचं कोण खातो, पुढच्या वेळेला बघा, होय हो
बकऱ्याचा आणा, असं शिजवतो. सगळ्या गल्लीत वास गेला पाहिजे. एक फोड पण कुणाला देणार नाही, दारात आलेल्या भावाला पण देणार नाही. ही प्रीती. दारात 4-5 कुत्री आली पाहिजेत. किती? 4-5. हिच्या घरात काय बकरा आणले का काय आणलेलं असते पावशरच, पण असं शिजवायचं सगळीकडे वास गेला पाहिजे. याला म्हणायची प्रीती. मांजराला वेगळं आणायचं आणताना, मांजराला वेगळं, कुत्र्याला वेगळं, माणसाला वेगळं. सासूला जरा मऊ आणायचं, सासऱ्याला मऊ आणायचं. आपलं मऊ काढून ठेवायचं नाही बाजूला. आणि जे आपले आहे, जाऊ आहे, सासू आहे, द्या त्यांना पहिल्यांदा द्या. प्रेज द लॉर्ड. ही प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. बाई थांब, पाणी आणते रे बाबा. थांब माझ्यासाठी एक दामटा आण. बाबा थोडंसंच पीठ आणि मडक्यात तेल आहे रे, असू दे, माझ्यासाठी पहिलं एक अर्धी ती बनवते बाळा म्हटली. गेली, बनवली, आणली. दास खाऊन काय झाला? संतुष्ट झाला. परमेश्वरानं यासाठीच तिथं पाठवलं होतं. देव दोन्ही बाजूनं काम करतो. तो ओहळ आटला होता, त्याची पण सोय करायला पाहिजे. देवाला जबाबदारी होती. बरोबर आहे ना? कुणाचा? एलियाचा ना? एलियाचा ओहळ, किद्रोन ओहळ आटला होता. देव म्हणला आता पुढे फुरक सारपतीतील विधवेकडे जा, तिथलं पाणी आटलंय. आणि तिथं देवाने सेवकाची भाकरीची व्यवस्था केली. देवाला त्याची पण काळजी होती आणि त्या विधवेची पण काळजी होती. आणि तिला सांगितलं, तिनं ऐकलं, आज्ञापालन केलं. आणि मग काय झालं? तिचं पिठाचं मडकं आणि तेलाची खोपी कधीच आटली नाही. आम्ही प्रार्थना लय भारी करतो. परमेश्वरा, माझी तेलाची खोपी, माझं पिठाचं मडकं कधीच आटू देऊ नको. हे आम्हाला माहीत आहे प्रार्थना. पण नुसतं तिच्या तेलाच्या खोपी आणि पिठाच्या मडक्यासारखी प्रार्थना नको, तिची कृती लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. त्या विधवेनं आपली उपजीविका टाकली, तिची विधी लक्षात ठेवा. अरे तिनं सगळी उपजीविका दशांश दिला की हो, ती कृती लक्षात ठेवा. हे तिचं देवावर प्रेम होतं. कृती लक्षात ठेवा. देवावर प्रेम करणं म्हणजे कृती करणं आहे. नाही तर 500चा बंडल काढायचा, त्यातून 100ची नोट टाकायची. किती दिवस 100. आता 100 गेलं. आता हिरवगार नोट यायला पाहिजे. निळी नोट आता बस झाली. निळा रंग आता निळी नोट बस झाली. आता हिरवा नोट द्या, तर हिरवा आशीर्वाद देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागायची रोज आठवड्याला. हालेलुया. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. की प्रियानो, आज आपण काय शिकलो? 3 आज्ञा. येशू ख्रिस्तानं जगात असताना पहिली आज्ञा दिली. ॲडव्होकेट सर, कुठली आज्ञा दिली? पहिली आज्ञा. उठून उभा राहायला पाहिजे देवाची आज्ञा सांगताना. प्रेम. कुणावर प्रेम करायचं? प्रभू येशू ख्रिस्तानं पहिली आज्ञा देवावर प्रेम करण्याची दिली. कारण त्यानं आमच्यावर प्रेम केलेलं आहे. त्यानं आम्हाला आपला पुत्र दिलेला आहे. काय आम्ही त्याच्यावर प्रीती करू नये काय? पहिलं येशू ख्रिस्तानं आम्हाला स्वर्गाकडे देवावर प्रेम करण्याची आज्ञा दिली. बसा सर. दुसरी आज्ञा काय दिली? स्वर्गाकडे जाणे अगोदर दुसरी आज्ञा काय दिली? जशी स्वतःवर तशी तुम्ही एकमेकावर काय करा? प्रीती करा. मी जशी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. तुमची एकमेकावर प्रीती असेल तर जग तुम्हाला ओळखेल, तुम्ही माझे शिष्य आहात. काय तुम्ही निर्णय घेतलेला आहात? काय कोणी तुमचा द्वेष करू दे, कोणी तुम्हाला दोष देऊ दे, माझ्या बहिणीनो, घरातली जाऊ असू दे, सासू सून, बहीण भाऊ, आई वडील, मंडळीतले बहीण भाऊ, एकमेकाचं उन्हं काढू नका. एकमेकावर प्रीती करा. प्रभू येशू ख्रिस्तानं फक्त भूतलावर असताना 2 आज्ञा देऊन थांबला नाही. येशू मरणातून उठल्यानंतर देखील मत्ताई 28:19 मध्ये जी आज्ञा दिलेली आहे ती देखील फार महत्त्वाची आज्ञा आहे. तो काय म्हणतो? जगात जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्या शिष्य करा. त्यास पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हाला आज्ञा केलं ते त्याच पाळाव्या शिकवा. पाप्रियानं येशू ख्रिस्तानं मरणात उठल्यानंतर पुनरुत्थित ख्रिस्तानं दिलेली ही आज्ञा, ही जगासाठी एक आव्हान, ही सर्वात मोठी आशीर्वादाची आज्ञा आहे की आम्ही जाऊन सुवार्ता सांगणं हे फार गरजेचं आहे. कारण सुवार्ता मरण नाहीसं करते. सुवार्तेच्या द्वारे या जगात जीवन आणि अविनाशिता येतं. तुम्हाला मी सुवार्ता ऐकली आणि म्हणून आपण मरणातून बाहेर आलेलो आहे. आज या जगाला सुवार्तेची गरज आहे. सुवार्ता काय आहे? येशू ख्रिस्त या जगात
पाप्यांना ताराव्याचा, हरवलेला शोधाव्यास आलेला आहे. ही सुवार्ता आहे. ही सुवार्ता ऐकून मेंढपाळ आणि त्या मागी लोकांनी देखील येशूला, बाळाला नमन केलं. आज तुम्ही सुवार्ता सांगत आहात काय? जगात जाऊन संबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि मग त्या शिष्य करा. प्रथम तुम्ही शिष्य बना आणि काही लोकांना शिष्य बनवा. घरातल्यांना शिष्य बनवा. पहिल्यांदा काही मित्र मैत्रिणींना सुवार्ता सांगून त्यांना शिष्य बनवा आणि मग त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हाला आज्ञा पिले, मग ते डोंगरावर प्रवचन असेल, 10 धन्यवाद, जुन्या करातल्या 10 आज्ञा असतील, येशूने सांगितलेले दाखले असतील, येशूने सांगितलेल्या घटना असतील, या तुम्ही वाचा बायबल मधून आणि ते सगळे दाखले आज्ञा तुम्ही मनामध्ये, हृदयामध्ये घ्या. तारणासाठी कुठला दाखला सांगितला, पापक्षमेसाठी कुठला दाखला सांगितलेला आहे, आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी, आज्ञा पाळण्यासाठी 10 आज्ञा कुठली आहे, 10 धन्यवाद, हे पहिल्यांदा तुम्ही शिका. येशू म्हणतो जे मी तुम्हास आज्ञा पिले ते तुम्ही इतरांना पाळाव्यास शिकवा. आणि मग येशू म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हावर आहे. माझ्या प्रियजनांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त युगानुयुगाचा याजक आहे. तो युगाच्या समाप्तीपर्यंत आम्हावर आहे. तो तुम्हाला आयुष्य वाढवून देईल. तो तुमचं आशीर्वाद वाढवेल. देवावर प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा, शत्रूवर प्रेम करा, शेजारावर प्रेम करा. प्रीतीच पापांची रास झाकते. आणि म्हणून आजचा हा संदेश तुम्हाला आला असताना या आपण आपल्या जागेवर उठून उभं राहूया. उठून उभं राहूया. आज जर ते वचन तुम्ही काळजीपूर्वक श्रवण केलेले, ऐकलेलं आहे, तर डोळे बंद असताना आपण एक निर्णय घ्या. निश्चय करा, हा संदेश देवाच्या प्रीतीचा संदेश आहे. प्रभू येशू ख्रिस्ताना हा संदेश एक आज्ञा, नियम आणि निर्णय म्हणून तुम्हाला दिलेला आहे. माझ्या प्रियानो, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं आहे. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं आहे. प्रत्येक आज्ञेमध्ये आशीर्वाद आहे. शब्दात पाळणं म्हणजे त्याची आज्ञा पाळणं आहे. उपासना आत्म्यानं खरंपणानं करणं म्हणजे त्याला संतोष देणं आहे. दानार्पण, दशमांश परमेश्वराच्या भांडारात आणणं म्हणजे त्याची आज्ञा पाळणं आहे आणि आशीर्वाद घेणं आहे. देवावर प्रेम करा ही त्याची पहिली आज्ञा आहे. तो आपला देव परमेश्वराचा पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आज स्वतःला प्रश्न करा, स्वतःचं परीक्षण करा. काय तुम्ही पूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने, बुद्धीने परमेश्वरावर प्रेम करत आहात काय? कारण त्यानं आम्हाला प्रेम केलं. त्या परमेश्वरानं आम्हाला आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या येशू ख्रिस्तानं त्याच्या रक्तानं तुम्हाला क्षमा केलेली आहे. त्याला बसल्या मारांच्या वळण आम्ही रोगमुक्त झालेलं आहे. त्याच्या कृपेनं आमचं तारण झालेलं आहे. हे त्याचं प्रेम आहे. त्याच्या प्रीतीनं आमच्या पापांची रास झाकलेली आहे. माझ्या बहीण भावानो, येशूनं आमच्यावर प्रेम केलं म्हणून रोम 5:8 मध्ये लिहिलं आहे, देव आम्हावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मारला गेला. पहिल्यांदा त्यानं आम्हावर प्रेम केलं, आता आम्ही त्याच्यावर प्रेम करणं महत्वाचं आहे. ही वचनयुक्त आज्ञा आहे. आम्ही आपल्या शेजारावर प्रेम करणं, जसं त्या शंभरोण्यानं त्या लुटारूच्या जखमाना तेल मलमपट्टी केली, उतार शाळेत पाटाळावर घालून त्याला नेलं, त्याच्यासाठी 2 पावल्या दिल्या, राहिलेलं मी आल्यानंतर देईन. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला खरा शंभरोणी बनवू इच्छित आहे आणि तो त्याचं वेतन तुम्हाला येणाऱ्या दिवसात देणार आहे. कारण तो म्हणतो तुमच्या प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाला देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. वेतन, वतन तर मिळेलच, पण वेतन पण तुम्हाला येशू देणार आहे. सेवा करा, मंडळीतील एकमेकांची, घरातील एकमेकांची, आजाऱ्यांची, गरिबांची, अनाथ पोरक्या विधवांची. देशावर प्रेम करा, या देशातील समाजातील प्रत्येकावर प्रेम करा. कारण येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला दुसरी आज्ञा देतो ती ही की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जर तुमची एकमेकावर प्रीती असेल तर जशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. प्रियानो, जेव्हा आम्ही तशी प्रीती करतो तेव्हा येशू म्हणतो हे जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. आज तुमची घर इच्छा आहे काय की या समाजातील लोकांनी तुम्हाला येशूचे शिष्य म्हणून ओळखावं? फक्त प्रार्थना केली,
उपासना केली, शब्दात पाळला म्हणून शिष्य नाहीये. तुमच्या कृतीतून, प्रीतीतून शिष्यत्व दिसलं पाहिजे. जसं मदर टेरेसानी त्या कुष्ठरोग्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिची सेवा केली. माझ्या प्रियानो, जिथं तुम्हाला नियुक्त केलेलं आहे तिथं तुम्ही सेवा करा, मंडळीमध्ये सेवा करा. प्रभू येशू जवळ वतन आहे, वेतन पण तुमच्यासाठी आहे. येशू मारला, पुरला, पुन्हा उठला आणि त्यानं शेवटची आज्ञा मंडळीला दिलेली आहे. तो म्हणतो सर्व जगात जाऊन संबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ही त्याची आज्ञा आहे. आम्ही सुवार्थ सांगणं ही आमची जबाबदारी आहे. बायबल सांगतो जो सुवार्थ सांगतो, शांतीची घोषणा करतो, तुझा देव राज्य करता येते. सियोनास म्हणतो त्याचे पाय पर्वतावरून उतरताना किती मनोरम दिसतात. माझ्या प्रियानो, सुवार्तेच्या द्वारे मरण नाहीसं झालेले आहे, जीवनाने अविनाशी जगात आलेले आहे. सुवार्थ सांगण्यासाठी मुख उघडा. येशू चांगला आहे, येशू जिवंत आहे, येशू पाप क्षमा करणारा, ही सुवार्थ आहे. कुणाच्या देवा धर्माविरुद्ध बोलू नका, कुणाच्या चालीरीतीविरुद्ध बोलू नका. येशू विषयी सांगा. गुड न्यूज हीच आहे की येशू पाप्यांना क्षमा करतो, रोग्यांना बरं करतो. जो सुवार्थ सांगतो त्याचं पाय परमेश्वर मनोरम करतो, त्याचं आयुष्य देव वाढवतो. म्हणून येशूने शेवटची आज्ञा दिलेली आहे, जगात जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्या शिष्य करा, त्याच पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आणि जे तुम्ही आणि मी शिकलोय, 10 आज्ञा, 10 धन्यवाद, दाखले स्वर्गाचे पृथ्वीतले, ते लोकांना सांगा, शिकवा. मग येशू म्हणतो मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाबरोबर आहे. आज मोलाचा संदेश तुम्ही ऐकलेला आहात. या देवाच्या आज्ञा आहेत. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आज परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. तो म्हणतो तू कुठून पडलास याची आठवण कर. तू पहिली प्रीती सोडलेली आहेस. तू पहिली प्रीती कर, नाहीतर मी तुझ्याकडे येऊन समय काढून टाकेन. आज निश्चय करा, आज प्रभू येशूला क्षमा मागा. पुन्हा निर्णय करा की हो येशू, मी तुझ्यावर प्रेम करेन. हो येशू, मी देशावर प्रेम करेन, मी वैऱ्यावर प्रेम करेन, मी गरीबावर, अनाथ पोरक्यावर प्रेम करेन, मी शेजारावर प्रेम करेन, मी एकमेकावर प्रेम करेन. आज प्रार्थनापूर्वक मुख उघडून हा निर्णय घ्या. निर्णय घ्या. तुमचा निर्णय तुम्हाला आशीर्वाद देईल. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. सर्वांनी गा. हालेलुया, 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 हालेलुया. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. हालेलुया, हालेलुया,
प्रार्थना करू. पवित्र 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 सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, ख्रिस्त येशूच्या प्रिय पवित्र नामात आम्ही सर्व मंडळी तुला धन्यवाद आभार मानितो राजा येशू. आज तुझी वचनं जी मधापेक्षा गोड रुपयापेक्षा शुद्ध आहेत, जी आम्हाला तारण देणारी जीवन देणारी अशी तुझी मोलवान महान सत्य पवित्र जीवनी वचन आज येशू तू आम्हाला शास्त्रातून प्रगट केली आहे. हा मोलाचा संदेश माझ्या येशू राजा ज्या प्रिय बहीण भावाने आज ऐकला आहे, त्यांनी बापा येशू तुझ्यावर प्रेम करावं, त्यांनी प्रभू एकमेकावर प्रीती करावी, त्यांनी शत्रूवर प्रेम करावं, देशावर प्रेम करावं. म्हणून प्रभू येशू मी प्रार्थना करतो या प्रत्येकाचं तू सहाय्य कर. राजा येशू जसं तू आमच्यावर प्रीती केली तशी आम्ही तुझ्यावर प्रीती करावी, आम्ही तुझी सेवा करावी, आम्ही गरीब पोरग्या अनाथ विधवांची सेवा करावी. म्हणून बापा येशू ख्रिस्त आमचं तू सहाय्य कर. प्रभू येशू आज धन्यवाद देतो, हा मोलाचा महान संदेश तो आम्हाला प्रगट केला आहे. प्रेम येशू यामध्ये असणारा अनुग्रह अभिषेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये असू दे. आम्ही सदोदित प्रभू येशू तुझी सुवार्ता सांगणारे, पुष्कळांना तुझ्याकडे वळवणारे आणि प्रभू तुझ्या आज्ञा विधी नियम शिकवणारे आणि त्याप्रमाणे आम्ही पाळणारे असं तू आम्हाला बनव. माझ्या येशू राजा मी प्रार्थना करतो, युगाच्या समाप्तीपर्यंत तू आम्हाबरोबर आहेस म्हणून धन्यवाद देतो. इथं असणाऱ्या प्रत्येकाच्या आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या उद्योगाला, नोकरीला, लेकरांना यश दे माझ्या प्रभू. आज ज्यांनी निर्णय घेतला आहे की हो येशू तुझ्यावर प्रेम करण्याचा, देशावर प्रेम करण्याचा, शत्रूवर प्रेम करण्याचा, एकमेकावर प्रेम करण्याचा, माझ्या येशू हा निर्णय पाळण्यास या प्रियजनांचं सहाय्य आणि तुझं गौरव आमच्या बोलण्या वागण्याद्वारे सर्व आदर सन्मान महिमा तुला देऊ. आभारासहित प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणा पिता, आमेन. देव बाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो.